रामकृष्ण हरी. मी आज एका वेगळ्या पुस्तकाची ओळख करून द्यायला हा व्हिडिओ बनवतोय. माझ्या हातात जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे ॲज अ मॅन थिंकंथ म्हणून. जेम्स ॲलन या लेखकाचं पुस्तक आहे. मला आज हे हातात मिळालं आणि खूप आवडलं. या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद मराठीमध्ये आपल्यासाठी केला आहे. त्याचं नाव आहे आपण जसा विचार करतो तसेच आपण असतो. मला खूप पुस्तक आवडलं आहे. लेखक डॉक्टर कमलेश सोमन आणि श्रीनिवास रामचंद्र वैद्य या दोघांनी हा मराठी अनुवाद केला आहे. आपले विचार किती महत्त्वाचे आहेत हे या पुस्तकामध्ये त्यांनी, अतिशय छोटं पुस्तक आहे पण खूप वाचनीय, म्हणजे माझ्या हातात पडलं आणि मी वाचून संपवलं. एक अभंगाचं किंवा या पुस्तकाचा जो बेस आहे तो संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगावरती सांगितला आहे. आपले विचार कसे असावेत किंवा माणसाचे विचाराचा परिणाम त्याच्या व्यक्तिमत्वावरती कसा होतो. जसा माणसाचे विचार असतात तसं त्याचं व्यक्तिमत्व असतं असं म्हणतात, किंवा त्याच्या उलट जसं माणसाचं व्यक्तिमत्व असतं तसे त्याचे विचार असतात. म्हणजे अगदी आपल्या मनातले जे विचार आहेत तसं त्याची कृती आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये दिसत असते. मग जर ते विचार, माणूस म्हणलं की विचार दोन्ही प्रकारचे, चांगले वाईट दोन्ही येणार. जर तुमचे विचार चांगले असतील तर तुमच्याकडून होणाऱ्या कृती आणि जे परिणाम असतील ते चांगले होणार, आणि तुमचे विचार वाईट असतील तर तुमच्या हातून जे जे घडेल ते सगळं वाईट घडेल. या अर्थानं मग आपल्याकडे दोन्ही विचार येणार आहेत. तर त्यातले वाईट विचार गाडून चांगल्या विचारांची कशी साठवणूक करावी याविषयी खूप चांगलं भाष्य या पुस्तकामध्ये केलंय. ते खूप म्हणजे, आणि त्याचा आधार म्हणून महाराजांचा जो अभंग घेतलाय त्यामध्ये महाराज म्हणतात की बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही. म्हणजे मनाला जर आपल्याला शांतता असेल, जे मन शांत असतं त्याचे इतकं दुसरं सुख कशात नाही, त्या सुखाला अंत नाही, अंत पारच नाही असं म्हणतात महाराज. आणि म्हणून आपलं मन शांत करण्यासाठी आपल्याला एक निवांत एकांताची गरज असते, तो मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे मनाची एकाग्रता, मनाची शुद्धता, चित्ताची शुद्धता या गोष्टीवर याच्यामध्ये खूप छान भाष्य केलं. आपल्याला जर हे पुस्तक मिळालं, याच्यामध्ये एक 7 छोटी छोटी प्रकरणं आहेत. म्हणजे विचाराच्या अनुषंगानं तुमचं व्यक्तिमत्व कसं घडतं, विचाराच्या अनुषंगानं तुमच्या परिस्थितीवरती सभोवतालचा याचा परिणाम कसा होतो, किंवा विचाराचा आणि आपल्या आरोग्याचा कसा संबंध आहे, विचार आणि आपली उद्दिष्ट हेतू कशा पद्धतीनं आपण ठरवू शकतो, आणि यश प्राप्तीमध्ये आपल्या जीवनाच्या यशामध्ये विचाराचं काय स्थान आहे, आणि शेवटचं एक त्याच्यामध्ये जीवनदृष्टी आणि आदर्श, आपले आदर्श आपले विचार कशा असू शकतात ह्याच्यावरती भाष्य केलं. आणि निश्शब्द शांतता हे एक शेवटचं याच्यामध्ये एक चॅप्टर आहे 7 नंबरचा. शांतता हीच जीवनाचा या ठिकाणी म्हणजे पाया सांगितला की तुमचं मन जितकं शांत असेल, आणि ते शांत होण्यासाठी मग ध्यान असेल, धारणा असेल, किंवा अगदी प्रत्याहारापर्यंतच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक खूप छान आहे. छोटंसं पुस्तक आहे पण सगळ्यांनी एकदा तरी वाचा. आयुष्यात येऊन तुमच्या विचाराला एक प्रगल्भता येईल आणि आपलं व्यक्तिमत्व संपूर्ण समाजामध्ये खुलून दिसेल. नव्हे तर आपलं वागणं जे आहे ते नक्कीच बदलून गेल्याशिवाय राहणार नाही. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणतात त्याप्रमाणे आपले विचार जे आहेत तेच आपली कृती घडवून आणतात, हे याच्यातून सांगितलं. नक्की आपल्याला आवडलं तर ह्या व्हिडिओ खाली आपण कमेंट करा, आणि हे पुस्तक ज्यांनी वाचलंय त्यांनी पण आपल्याला ह्या पुस्तकाचा काय अनुभव आला आहे ते पण नक्की सांगा. रामकृष्ण हरी.